इस देश में रहना होगा, वंदे मातरम कहना होगा, वंदे मातरम, वंदे मातरम। 15 ऑगस्ट दिनी वंदे मातरम सुरू असताना सोनिया गांधींच्या कथित कृत्याचे अहिल्यानगरमध्ये पडसाद। भाजप युवा मोर्चा आणि भाजपकडून जोरदार निषेध। इटलीचं पार्सल इटलीला पाठवाच्या घोषणांनी दिल्ली गेट दणाणलं। आणि भविष्यामध्ये त्यांच्याकडनं अशी कृती घडलीच काँग्रेसचं पार्सल हे इटलीला पाठवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। राष्ट्रभक्तीच्या मुद्द्यावर भाजप युवा मोर्चा आक्रमक। वंदे मातरम सुरू असताना सोनिया गांधींच्या कथित कृत्याचा मुद्दा अहिल्यानगरमध्ये चांगलाच पेटला। तिरंगा हातात, वंदे मातरम ओठांवर आणि काँग्रेस विरोधात भाजपचा थेट एल्गार। 15 ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिन, प्रत्येक भारतीयांच्या मनात राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करणारा दिवस। मात्र वंदे मातरम सुरू असताना सोनिया गांधी यांच्या कथित कृत्याचा मुद्दा आता अहिल्यानगरमध्ये चांगलाच गाजला। राष्ट्रभक्तीच्या भावनेचा आणि राष्ट्रीय प्रतीकांचा अवमान सहन केला जाणार नाही, असा संतप्त सूर यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला। हातात तिरंगे झेंडे घेत भाजप युवा मोर्चा आणि भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नगरसेवक दिल्ली गेट परिसरात एकवटले। वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला। यावेळी देशात अराजकता निर्माण करणाऱ्या काँग्रेसचा जाहीर निषेध करण्यात आला, तर काँग्रेसचं पार्सल इटलीला पाठवल्याशिवाय राहणार नाही, अशा आक्रमक शब्दात कार्यकर्त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला। भाजप युवा मोर्चाचे रुद्रेश आंबाडे यांनी यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करत काँग्रेसच्या भूमिकेवर तीव्र शब्दात टीका केली। या निषेध आंदोलनाला भारतीय जनता पार्टी आणि भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते। दरम्यान स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी वंदे मातरमच्या मुद्द्यावरून अहिल्यानगरमध्ये भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय संघर्षाला नवं तोंड फुटल्याचं चित्र पाहायला मिळालं। वंदे मातरम काल स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या विकृत मनोवृत्तीचं दर्शन घडवलं आहे। काल स्वातंत्र्य दिनी संपूर्ण देश हा राष्ट्रीय उत्सवामध्ये आनंदात सहभागी झालेला असताना काँग्रेसने स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी राष्ट्रीय गीत असलेला वंदे मातरमचा अवमान केलेला आहे। झेंडावंदन करत असताना चालू असलेलं वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत त्यांनी थांबवून या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये बलिदान दिलेल्या सर्व क्रांतिकारकांचा एक प्रकारे अवमान केलेला आहे। आज आम्ही भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने संपूर्ण काँग्रेसचा निषेध करतो आणि त्यांच्यावर प्रिव्हेन्शन ऑफ इन्सल्ट्स टू नॅशनल ऑनर ॲक्ट 1971 प्रमाणे त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी। या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक महापुरुषांनी, क्रांतिकारकांनी बलिदान दिलं। वंदे मातरम हे गीत गात त्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि अशा या राष्ट्रीय गीताचा अपमान करून काँग्रेसने त्यांची नीच पातळी दाखवून दिलेली आहे। वास्तविक पाहता काँग्रेसचा DNA हा हिंदुस्थानचा नसून त्यांचे सर्व वरिष्ठ नेते हे इटलीचे असतात, इटलीचे आहेत आणि त्यांची या कृतीमधून दाखवून दिलं आहे की या देशामध्ये राहून सुद्धा त्यांना देशाच्या मातीशी काही कुठल्याही प्रकारचे घेणं देणं नाही। आज आम्ही भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने त्यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि भविष्यामध्ये त्यांच्याकडनं अशी कृती घडलीच काँग्रेसचं पार्सल हे इटलीला पाठवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। धन्यवाद। जय श्रीराम।